मित्रांनो, जेव्हा आपण गाव सोडून नोकरीनिमित्त किंवा इतर काही गोष्टीनिमित्त शहरात स्थायिक होतो, तेव्हा गावाकडल्या कोणत्याही गोष्टी असो त्या आपल्या मनाशी इतक्या भेटलेल्या असतात, त्या आपल्या इतक्या जिव्हाळ्याच्या असतात की ते आठवल्यावर आपल्याला त्या काळात गेल्यासारखं वाटतं. आजचा धडा याच संदर्भात आहे, ज्याचं नाव आहे पाऊलवाटा आणि लेखकाचं नाव आहे शंकर बाबाजी पाटील. सदर धड्यामध्ये खेड्यातल्या पायवाटा पाहिल्यावर लेखकाच्या मनात कोणकोणते विचार आले आणि त्या आठवणी कशा जागृत झाल्या हे आपल्याला पाहायला मिळेल. चला तर वाचूया आपण पाऊलवाटा. रोज डांबरी रस्त्यावरून चालताना एखाद्या दिवशी मला माझ्या खेड्यातील पायवाटांची आठवण होते. खेड्यातल्या पायवाटा मला एखाद्या चित्रासारख्या दिसतात. त्यांना रंग असतो, आकार असतो, गंध असतो आणि एक आगळं रूपही असतं. कधी ती एकांडी वाट चुकल्यासारखी दिसते, तर कधी कमळवेलीप्रमाणे तिचं जाळं विणलेलं असतं. ती कधी काळी भोर दिसते, तर कधी हळद लागलेल्या नवरीसारखी गोरीपान दिसते. एखादी वाट पायातल्या पायात घोटाळते आणि एखादी धामणीगत वाकडी तिकडी पळताना आढळते. अनेक रूप धारण करणाऱ्या या पायवाटा एकमेकीहून किती वेगवेगळे असतात. नदी चढून वर येणारी मळीची वाट आणि काळ्या मातीतून जाणारी वाट, या दोन्ही वाटा एक नसतात. फोंड्या माळावरून जाणारी तांबडी वाट, पानचंदीतून चिखल तुडवा जाणारी काळी वाट आणि कुरणातून नदीला जाणारी वाट, या सगळ्या पायवाटाच. पण प्रत्येकीचं वळण निराळं असतं, ठेवण निराळे असते. सूर्योदयाच्या वेळी पायवाट्याने कधी टेकडी चढला आहात तुम्ही? निदान कधी सकाळच्या वेळी मळीच्या वाटेने चाललाय? छाती गळ्या एवढ्या वाढलेल्या गवतातून जी नागमोडी वाट जाते, त्या वाटेनं संध्याकाळी फिरायला गेलाय? वाऱ्यानं दोन्ही अंगाला गवत डोलत असतं आणि वारा नाकातोंडात शिरत असतो. अशा वेळी या कुरणाच्या वाटेवर दूरवर चालण्यात जे एक सुख असतं, ते कधी तुम्ही अनुभवलंय? ज्वारी उरड्याला आले असता बांधाच्या कडेनं जी पायवाट जाते, त्या पायवाट्यानं जाताना पिकाचा जो वास येतो, त्यानं कधी तुमचं मन धुंद होऊन गेलं आहे? झुळझुळ वाहणाऱ्या ओढ्याच्या कडेनं जी मऊ चिखल वाट जाते, त्या वाट्यानं कधी चालून तुमच्या पायाला चिखल लागला आहे? अशा वाट्यानं चालताना आपल्या पायांच्या तळव्यानं जे सुख मिळतं, ते कधी उपभोगलं आहे? श्रावणातल्या पावसाचा खेळ कधी माळवाट्यानं चालताना पाहिला आहे? पावसाची चिपळी होऊन जाते, पुन्हा ऊन पडतं आणि तांबड्या पाण्यानं माळावरच्या पायवाटा भरून जातात. माळावर दिसणारी पायवाटांची ओली नक्षी कधी तुम्ही डोळ्यांनी पाहिली आहे? निसर्गाच्या रांगोळीवरून कधी चालत गेलात? किती विविध रूपं घेतात या पायवाटा. नाटकातल्या श्रीपात्रानं प्रत्येक प्रवेशाला नवी साडी लेण्याची हौस दाखवावी, तशा या पाऊलवाटा प्रत्येक ऋतूबरोबर नवरूप धारण करतात. काही वाटा तर अशा असतात की मृगात पाऊस बसला म्हणजे त्यांचे अवशेषही दिसेनासे होतात. पण थोडी उघडीप होते, पेरणी होऊन जाते, पिकं उगवून वर येऊ लागतात आणि या पायवाटा पुन्हा दिसू लागतात. पीक उगवून यावं तशा त्या उगवून येतात. धोरणी शेतकरी पेरणीच्या वेळी आपल्या रानांभोवती कुंपण घालून त्यांना आत यायला बंदी करतो. पण पीक उगवून वर आली की या वाटा शेतकऱ्याच्या डोळ्यात चुकून एखाद्या दिवशी आपसूक रानात घुसतात. काटेरी कुंपण असलं तरी ते मोडून आत शिरतात. अखेर शेतकऱ्याचा निरुपाय होतो आणि मग एक दिवस तोही त्याच पायवाट्यानं आपल्या रानाकडे जाऊ लागतो. मुकाट्यानं आपल्या कोवळ्या पिकांचा एक आरा किंवा एखादी काकरी त्या वाटेला बक्षीस देऊन गप्प बसतो. काय करणार, वाटच हट्टी पडली ना. अशा काही वाटा फार हट्टी आणि लागट असतात. एखाद्या रानात त्यांना एकदा प्रवेश मिळाला की मग त्या तुमची पाठ सोडत नाही. घरातल्या मांजराला किती हुसकून बाहेर काढलं तरी ते जसं पुन्हा घरात येतं, तशी एकदा शेतात शिरलेली वाट हुसकून बाहेर हाकली तरी ती पुन्हा आत शिरतेच. तक्रारच सुरू झाली तर ती आपल्या वहिवाटीचा हक्क शाबित करते. गावकरी तिचीच कड घेतात आणि ती टिचून तुमच्या नाकावर बसते. अशा या वाटा केवळ नुसत्या हट्टीच असतात असं नाही, तर मोठ्या आतल्या गाठीच्याही असतात.
एखाद्या भाबड्या माणसाला त्या हातोहात फसवतातही. त्यांच्यावर विश्वास ठेवून रात्री अपरात्री बाहेर पडणं जरा धोक्याचंच असतं. विशेषतः पायाखालची वाट आहे या कल्पनेनं माणूस मनात शंका न घेता चालत राहतो आणि बरोबर त्यांच्या जाळ्यात अडकतो. एकीला दोघी, दोघीला चौघी अशा त्या सामील होतात आणि आंधळ्या कोशिंबिरीचा खेळ सुरू होतो. चक्रव्यूहात सापडावं तशी माणसाची स्थिती होते. चोहोबाजूंनी या वाटा त्याला घेरून टाकतात आणि रात्रभर चालूनही माणूस एकाच ठिकाणी हिंडत असतो. रात्रभर आपण त्याच परिसरात फिरत राहतो आणि आबाळ फटफटल्यावर चकवा ध्यानी येतो. काही माणसांचा जसा थांग लागत नाही तसा वाटेचाही अंदाज लागत नाही. तिची लांबी कधी समजत नसते. कदाचित म्हणूनच पाऊलवाटांची लांबी मोजण्याच्या भानगडीत कोणी पडत नसावा. देशाच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत जाणाऱ्या मोठ्या रस्त्यावर किमीचे दगड असतात, पण पाऊलवाटेवर किमीचा असा दगड अजून रोवलेला नाही. आपली मोजमापं कोणी घेऊ नयेत याच बुद्धीनं ती वाकडी चालत असावी. एकंदर तिची चाल मुठी मजेशीर असते. जरा नीट जाऊन पुढं गेल्यासारखी ती करील, मग एकदम डाव्या अंगाला वळून लवणात गडपच होईल, तर मग पुढं काही अंतरावर उजव्या अंगाला वळलेली दिसेल. मध्येच उभी राहून मागं फिरून पाहिल आणि पुन्हा चालू लागेल. अशा पाऊलवाटेला टेप कुठं लावायचा आणि तिचा अंदाज कसा घ्यायचा? आणि मग जी लांबी आपण मनाशी गृहीत धरून चालू लागतो ती सहसा कधी बरोबर नसते. अशा एखाद्या पाऊलवाटेनं परक्या गावाला तुम्ही कधी चालत गेलात? मग सांगा, कुत्र्याच्या भुक्यावर म्हणजे किती, माणसाच्या हाळीवर म्हणजे किती? फार तर एखाद्या किमीचा आपण मनाशी विचार करत असाल तर आपलं गणित एकदम चूक. अशा एखाद्या वाटेनं जाऊ लागावं आणि कोणाला तरी विचारावं, बाबा आमकं गाव किती लांब राहिलं? मग तो म्हणेल, हाय काळीवर. दुसऱ्या एखाद्याला विचारलं तर सांगेल, हाय कुत्र्याच्या भुक्यावर. पण तुम्ही थकला असाल तर एवढीच खुणगाट बांधा की जेव्हा चांगली 4-5 किमीची वाट आपल्याला चालायची असते तेव्हा अशा वेळी जवळची शिदोरी वाट्यावरच सोडावी, हे उत्तम. या पाऊलवाटांमध्ये विविधताही खूप असते. काही वाटा सरळ असतात, त्या सरळ मार्गी माणसाप्रमाणे नाकापुढं पाहून चालत असतात. काही मुळातच वाकड्या चालीचे असतात, त्यांचं पाऊल कधीच सरळ पडत नसतं. काही वाटा बाळबोध वळणाच्या असतात तर काहींना लचकण्याची, मुरडण्याची हौस असते. काही खोडकर असतात आणि काही वाटा फार लोभसही असतात, त्यांचा आपल्याला लळा लागतो. मी अधूनमधून जेव्हा माझ्या गावी जातो तेव्हा एकदा तरी कुर्णाच्या वाटेनं मजेत फिरून येतो. गवताचा मातकट वास सगळीकडं दरवळलेला असतो आणि कुर्णातली हिरवी वाट वळणं घेत पुढं जात असते. दिवस मावळून कडूसं पडलं तरी या वाटेनं आपण चालतच राहतो. संध्याकाळचा वारा भननत असतो, दोन्ही अंगाचं गवत डोलत असतं आणि आपल्या पायांची चक्र फिरतच असतात. काही वाटा मात्र निसरड्या असतात. आमच्या मळीची वाट अशीच आहे. पावसाळ्यात या वाटेनं चालताना फार जपून चालावं लागतं. जरा आपलं अवधान ढळलं तर पाय घसरलाच म्हणून समजा. ओढ्याच्या दगडावर परिटणीनं धुणं बडवावं तसं अंग सपकून निघतं. अशा या वाटेला शहाण्यानं दुरूनच नमस्कार करावा. हे बरं, तिच्या वाटेला न जाणं चांगलं. युद्धकाळात शत्रुपक्ष जसा वाटेवर सुरुंग पेरून ठेवतो तशा काही वाटा काटे पेरून ठेवतात. ते डोळ्यांना दिसत नसतात, पण बेसावधपणं तुम्ही पाय ठेवला की ते बरोबर तुमच्या पायाच्या तळव्यात येऊन बसतात. कधीकधी तर वाहन असूनही ते पायात मोडतात. तेव्हा एखाद्या पाऊल वाटेनं चालण्यापूर्वी तिचा जरा अंदाज घेऊन आपलं पाऊल टाकणं चांगलं. काही वाटांचं नाक सारखं वर असतं, आपलं अस्तित्व सोडायला त्यात तयार नसतात. आमच्या गावी आता स्टेशनला जायला गाडीवाट छान झाली आहे, पण गाडीवाटेला चिकटून मूळची पायवाटही जातेच. टोप पदरी लुगड्याला रुंद किनार असावी तशी ती दिसते. गाडीवाट आली तरी मी इथनं हलणार नाही अशा हट्टीवृत्तीनं ती सारखी धावतच असते. तिच्या या चिकाटीला आता काय म्हणावं? आणि अशा काही पायवाटा असतात की त्या चालताना लवकर ओसरतच नाहीत.
नांदायला गेलेली लेक जेव्हा पहिल्यांदा माहेरी परत येते तेव्हा वाट कशी सारखी पळत असते आणि 4 दिवस माहेरचं सुख घेऊन ती जेव्हा सासरी जायला निघते तेव्हा तीच वाट ओसरेनाशी होते. आपलं जन्मगाव सोडून दूर पोठार्थी भटकत असताना आपल्याला हाच अनुभव येत नाही का? गाव सोडताना किती अवघडल्यासारखं वाटतं आणि परत गावी जायला निघताना जीव कसा अधीर होऊन जातो. अशा या पायवाटा आपल्याशी किती एकजीव होऊन जातात. मला अजूनही आठवतं की एकदा माझी आई फार आजारी असताना मी जेव्हा गावी आलो तेव्हा माझ्याप्रमाणेच ती वाटही अवघडली होती. माझ्याबरोबर सुन्न मनानंच तीही चालत होती, ना बोलणं ना चालणं. हां, जिव्हाळ्याची एखादी पाऊलवाट आपल्याशी बोलतेही. मी 2 वर्षापूर्वी एकदा गावी गेलो आणि आगगाडीतून उतरून पाय वाटायला लागलो. गावच्या ओढीनं भराभर पाय उचलत निघालो आणि चक्क मला एक हाक ऐकायला आली. मी मागे वळून बघितलं तर त्या वाटेशिवाय दुसरं कोणीही तिथं नव्हतं. पायाखालची वाट आणि मी असं आम्ही दोघंच होतो आणि एकाएकी बोलणं सुरू झालं. फार दिवसांनी आलास? हो. काय करणार? रजा मिळत नाही ना. रजा मिळत नाही का गावची आठवण होत नाही? मी म्हणालो. गावची आठवण होत नाही असं कसं होईल? इतक्यात गाव जवळ आलं आणि ती म्हणाली, बरं आहे, ओळख देख असू द्या. तिचा निरोप घेऊन मी गावात शिरलो. कधी कुणाशी न बोलणारी पायवाट अशी त्या दिवशी माझ्याशी बोलली. आता जेव्हा जेव्हा मी गावी जातो तेव्हा मला कोणाच्या सोबतीची आवश्यकता नसते. मित्रांनो, कसा वाटला धडा तुम्हाला? मला कमेंट सेक्शनमध्ये जरूर कळवत चला आणि कृपया माझं चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी त्याची संख्या वाढण्यासाठी मदत करा. धन्यवाद मित्रांनो.